सखी सावली काव्यांजली। एवढ्या अर्जंटली का बोलवलं असेल तिने? काय झालं असेल? मीनाक्षी, अगं कोणाचाच फोन लागत नाही. हो, कोणीच उचलत नाही. काय करायचं? आपण जाऊन बघायचं का? गेले असतील. मावशी, पुष्पांजली, काका, वहिनीबद्दल काही कळलं का? नाही प्रीतम, काहीच कळत नाहीये. अरे विशू शोधायलाच गेलाय, पण तो फोनच उचलत नाही. अरे तो वहिनीला शोधत असेल म्हणून फोनकडे लक्ष नसेल. हो पण काव्या. मावशी, मावशी प्लीज रडू नकोस. पण वहिनीला काही होणार नाही, सुखरूप येईल परत. दादा आहे ना, मला खात्री आहे तो तिला नक्की घेऊन येईल परत. अरे एका पोलीस मित्राशी बोललो, तो वहिनीला शोधायला आपल्याला मदत करणार. मी तोवर दादाला फोन करतो. हॅलो, अरे वहिनीचं काही कळलं का? नाही रे, अजून तरी काही कळलेलं नाहीये. पण काय? पण काय? इथे थोड्या वेळपूर्वी एक ऍक्सिडेंट झाला. त्यातल्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मला. दादा हे बघ तू काळजी करू नको. वहिनीला काही झालेलं नसणार आहे, ती सुखरूप येईल परत घरी. मला सांग तू. हॅलो दादा, अरे काय झालं प्रीतम? प्रीतम, अरे सांग ना, काय झालं? देवा, माझी काव्य हरवली. मी वेड्यासारखं तिला शोधतो, पण ती सापडत नाहीये. आणि आता पोलीस म्हणतायत की नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. माझी काव्य मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी तिला जो काही त्रास दिला त्याची अशी शिक्षा मला देऊ नकोस. काव्य एवढी वर्ष फक्त सहनच करत राहील. मधुराताई, मी जर का तुम्हाला काही सुचवलं तर ऐका. म्हणजे बघा, काव्या अंजलीला घेऊन आता तिच्या घरी गेली. मग आपल्याला जर प्रीतमरावांच्या आयुष्यातून या अंजलीला कायमचं दूर करायचं असेल ना, माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. उपाय? हा, म्हणजे बघा, मी प्रीतमरावांच्या भल्यासाठी सांगते. अंजली आता इथे नाहीये. हो कधी जर का प्रीतमरावांच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली तर
अंजलीची पीडा ना आपणच निघून जाईल. हो, त्यासाठी वाटल्यास माझे आशू प्रयत्न करेल त्यांचं मन जिंकण्याचं. अहो म्हणजे थोड्या दिवसापुरतं ही अंजलीची पीडा जाईपर्यंत. एकदा काही पीडा गेली ना की प्रीतम रावांचं पुढचं आयुष्य तुमच्याच हातात आहे. पण त्यासाठी ही अंजली असता कामा नये. आता बघा ना, अंजली इथं नाहीये. प्रीतम रावांना पूर्वीचं काही आठवत नाहीये. तरी त्यांचं मन अंजलीसाठी ओढ घेतंय का नाही? ही दोघं पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून आपल्याला काहीतरी जालीम उपाय करायला लागणार. अहो म्हणून म्हणते, माझ्या आशूने जर का प्रयत्न. बस, मला प्रीतमला अंजलीपासून दूर करायचं. आगीतून फुफाटत पडायचं नाहीये. त्यामुळं मागितल्याशिवाय पुन्हा असले सल्ले द्यायला येऊ नका. आता निखारे पदरात घेतलेच आहे. त्या आगीने उरपळून जायची तयारी ठेव. काव्य, माझी काव्य मला परत भेटली नाही ना. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. काव्याची आणि माझी पुन्हा भेट घडवणं आता तुझ्या हातात आहे देवा. देवा तू काहीतरी चमत्कार घडव. तूच करू शकतोस. काहीतरी कर. हो साहेब, येत आहे ना बॉडीची ओळख पटवायला. चला चला. अहो चला. हो. सकाळपासून ते बसला आहात, काही झालंय का? अहो बोला काहीतरी. काय काहीच बोलत नाहीयेत. काव्य, होतीस तू. मी तुला सगळीकडे शोधत होतो. मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तिथे त्यांनी सांगितलं की तू मी तुझ्याशी खूप वाईट वागलो.